अलाइनमेंट जर पाहिले तर तुम्ही इथून तिथपर्यंत जर पाहिलं ना 40 एक पॅनल्स आपण एका लाईन मध्ये लावलेले आहेत. एकदम प्रॉपर एका लाईन मध्ये तुम्हाला पॅनल दिसतील का. त्यांची जी ओव्हरलॅपिंग जी झाली पाहिजे इथं जर पाहिलं तर साधारण 4 इंच ते 6 इंच ओव्हरलॅपिंग झालेली आहे. ऍक्च्युअल ओव्हरलॅपिंग साधारण 1 फुटांची तरी पाहिजे. पण आता इथं जर तुम्ही पाहिलं तर आपण 240 अँगल घेतलेला आहे. त्याच्यानंतर टिल्ट जो आहे तर तो आपण 6-7 डिग्रींचाच घेतलेला आहे. इथे 8 डिग्रीचा घेता आला असता. आता आपण हे सगळ्या गोष्टी जर केल्या असत्या तर मग ह्या पत्र्यावर आपल्याला खूप जास्त स्ट्रक्चर वाढवावं लागलं असतं. आता आपण हे एकदम इझी वे मध्ये केलेलं आहे, जेणेकरून इथला मेंटेनन्स एकदम आपल्याला सोपा जात आहे. तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसायला पण एकदम पॅनल्स एकदम चांगले दिसत आहे. टीसी डीबीचा हे काय आहे, पर्पज काय आहे तर टीसी साईडली समजा काय प्रोटेक्शन, याला आपण RMS किट म्हणतो. एग्रोवेटचा RMS किट आहे, जेणेकरून हे वायफायची रेंज डिटेक्ट करतं आणि आपल्याला मोबाईलवर जनरेशन दाखवतं. इन्व्हर्टरचं काम आहे डीसी पॉवरला एसी पॉवर मध्ये कन्वर्ट करतो. ते डीसी पॉवरला एसी पॉवर मध्ये कन्वर्ट करतो, ते एसी डीबी मध्ये देतो. तो जो आहे तर तो एसी डीबी आहे. एसी डीबीचं काम काय आहे, MSCBच्या साईडनी समजा जर काही फॉल्ट झाला, म्हणजे एखादी वीज पडली, MSCBचं व्होल्टेज जास्त आलं, MSCBचा करंट जास्त आला, व्होल्टेज जास्त आलं, तर इकडे सोलर सिस्टीमला काही प्रॉब्लेम नाही येऊ म्हणून आपण एसी डीबी लावलेला.